मग अशा पेशंटला आपण म्हणजे असे कोणते 3 पदार्थ आहेत, की ते तुम्ही तुमचं रक्त किंवा तुमचं हिमोग्लोबिन, आयर्न वाढण्यासाठी तुम्ही रोज खाल्लेच पाहिजेत? आता एक गोष्ट आहे की ते शाकाहारी आहेत का मांसाहारी आहेत. तर शाकाहारी लोकांमध्ये आपण बीट, गाजर किंवा जे पण लाल तांबूस फळ आहे ते घेऊ शकतो. पालेभाज्या ज्याच्यामध्ये आयरनचं प्रमाण खूप जास्त असतं आणि सोप्या ह्याच्यात गूळ शेंगदाणे म्हणजे जे आपण आधी शेतकरी लोक खायचे भाकरी गूळ शेंगदाणे त्यातून पुरेसं एक बॅलन्स डाएट मिळू शकत होतं. आता आपल्याला त्या सवयी कमी झाल्यात. आपण शुगर येतं आहे त्याच्यामुळे गुळाचं प्रमाण कमी झालं आहे. तर आयरन ज्याच्यात पण आहे ते गोड आहे. त्यामुळे डायबेटिक लोकांमध्ये ते परत सगळं रेस्ट्रिक्शन्समुळे आयरनची कमतरता व्हायला चालू होते. कारण बीट गोड आहे, आपण गूळ खाल्ला ते पण गोड आहे. त्यामुळं शाकाहारी पदार्थामध्ये फक्त फळभाज्या किंवा पालेभाज्या सोडलं तर बाकी सगळ्यांमध्ये गोडवा हा येतोच की ज्याच्यामुळे शुगरचा प्रॉब्लेम येऊ शकतो. मांसाहारी याच्यामध्ये जे पण काय मांसाचं आहे, चिकन, मटन किंवा जे आपण सूप्स पितो की जे त्याच्या आतल्या नळीचं किंवा पाया सूप जे पितो तर त्याच्यामध्ये आपला बेसिकली बोन मॅरोचा अर्क त्याच्यामध्ये येतो की ज्याच्यामुळे तो आयरन रिच बनतो. किंवा आपण पालकाचा जरी सूप पिला तरी तो इक्वली चांगला आहे की ज्यातून आपल्याला पूर्ण लिक्विड फॉर्ममध्ये म्हणजे आपल्याला जरी दात नसले पचनशक्तीमध्ये चावायला त्रास असेल की जो वयस्कर लोकांमध्ये होऊ शकतो तर ह्या गोष्टी आपण त्यांना पुरेशा प्रमाणात जर दिलं की एकदा तरी आपण तो एक बाउल वगैरे त्यांना तो सूप देणं आठवड्यातून 1-2 वेळा तर ते पुरेशा प्रमाणात त्यांना लोहाचं प्रमाण देऊ शकतात. तर नॉन व्हेजिटेरियन फूड जे मसल आहे त्याच्यातून आपल्याला आयरन इझिली डायजेस्ट करता येतं आणि ते शरीरापर्यंत लगेच पोचू शकतं. त्यामुळे नॉन व्हेजिटेरियन घेणाऱ्या लोकांमध्ये एग किंवा चिकन मीट ह्याच्यातून आपल्याला आयरनचं प्रमाण लगेच मिळू शकतं. सी फूडमध्ये ते प्रमाण कमी असतं. त्यामुळे जे कोस्टल एरियामध्ये राहतात आपले इथले कोकणी लोक की ज्यांच्यामध्ये मासा आणि भात हा दैनंदिन आहारातला प्रकार आहे तर त्याच्यामध्ये थोडंफार आयरनचं कमतरता होऊ शकते. कारण त्यांच्या इन जनरल जो खानपान आहे तर आपल्या सवयी खाण्याच्या काय आहेत आणि आपण कोणते पदार्थ खातो ह्याच्यावरती त्या डिपेंडंट आहेत. पण मग एखाद्याचं जर हिमोग्लोबिन कमी झालं असेल आणि त्यांनी हे जर तुम्ही सांगता त्याप्रमाणे आहार घेतला म्हणजे शाकाहारी किंवा मांसाहारी असला तरी तर त्याच्याबरोबर त्याचं ॲब्झॉर्प्शन होण्यासाठी आणखीन म्हणजे प्रोटीन किंवा कसली जरुरी आहे का? तर त्याच्यासोबत आपण प्रोटीन म्हणजे जसं अंड झालं किंवा पनीर झालं किंवा दूध घेऊ शकतो आपण की ज्याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण दूध, ताक, लस्सी, दही हे आपल्याला डायजेस्टिव्हसाठी जे पण काही आपल्याला त्याच्यातले लॅक्टोबॅसिलस जे जंतू आहे जो आपल्या डायजेशनसाठी इम्पॉर्टंट आहे ते पण मिळतं. त्यातून B12 पण मिळतं कारण हे मायक्रो ऑर्गॅनिझम्सच आपलं B12 बनवतात. आणि तिसरी गोष्ट त्याच्यासोबत प्रोटीन मिळतं आणि ह्याच्या सोबत ते बाकी प्रोटीन सप्लिमेंट्स घेऊ शकतात. सोयाबीन हे व्हेजिटेरियनसाठी खूप चांगलं प्रोटीन सप्लिमेंट आहेत. आणि जसं गूळ आला तर त्यासोबत शेंगदाणा आला तर त्याच्यात फॅट पण आले प्रोटीन पण आले. तर असं एक कॉम्पोजिट म्हणजे कॉम्बिनेशन आपण जर केलं जसं आपण डिंकाचे लाडू करतो की त्याच्यात फायबर पण आलं, आयरन पण आलं, गूळ पण आलं आणि एक सात्विक आहार जसं आपण म्हणतो की त्याच्यात सगळंच पोषक कमी खाल्लात तरी तुम्हाला तो पोषण मिळेल अशा प्रकारचं आपण बनवणं की ते थोडं कष्ट घ्यायला लागतील. किंवा आता सध्या जो फूड फॅटच्या प्रमाणे ABC ज्यूस जो म्हणतात लोक की ते मला आधी कधी कळायचंच नाही ABC म्हणजे काय तर ते ॲपल, बीटरूट आणि कॅरेट. तर ह्या 3 गोष्टीचं त्याच्यामध्ये आयरन, व्हिटॅमिन C पण मिळतं आणि तुम्हाला बीटरूटमधून आयरन. म्हणजे मी सांगता पेशंटना ABC ज्यूस घ्यायला जर त्यांना घ्यायचं असेल तर. पण म्हणजे त्यांना शुगरचं जर हे नसेल प्रॉब्लेम नसेल डायबेटिक्स नसतील तर ABC ज्यूस किंवा जस्ट म्हणजे बीट खाणं हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण आपलं डायजेस्टिव्ह सिस्टीम तोंडापासून चालू होते. आपले दात आणि आपली लाळ इथून डायजेस्टिव्ह सिस्टीम चालू होते. त्यामुळं जर आपण स्वतः चावून खाल्लं त्या गोष्टी जास्त चांगल्या पचतील रादर दॅन आपण मिक्सरमधून त्याला ग्राइंड करून आतड्यापर्यंत आर्टिफिशियली पोहोचवण्यापेक्षा. बरोबर आहे. मी स्वतःनं लाडू करते म्हणजे त्याच्यामध्ये खजूर असतात, अंजीर असतात, ड्रायफ्रुट्स असतात, थोडा राजगिरा असतो. मला असं वाटतं एखादे लाडू वगैरे खाल्ले तरी चालतं. म्हणजे आता
म्हणजे जसं रमजानमध्ये मुस्लिम हे अफगाण डेट्स खातात, ते आयरनमध्ये बरंच प्रमाणात आहे. किंवा आपण जसं राजगिरीचं तुम्ही म्हटलं, तर हे ड्रायफ्रूट्समध्ये अंजीर आहेत किंवा आपण काजू बदामाचं त्याच्यासोबत प्रोटीनचं मिक्सचर करू शकतो. तर हे अशा रित्या आपण जरी हे खिरीत घालून केलं, जसं ते त्यावेळी शिरकुर्मा आणि ह्याच्यामध्ये करतात, तर आपल्या कुठल्या बॅकग्राऊंडमधून आपण येतो त्याप्रमाणे आपण खानपान पदार्थ आपण निवडू शकतो आणि ते आपल्याला पोषक आहार आपण त्यातून तयार करू शकतो. मग एखाद्याचं असं हिमोग्लोबिन हे सगळं खाऊन सुद्धा जर कमी राहत असेल, तर त्यावेळेला तुम्ही काय ट्रीटमेंट देता? तर अशा वेळी 2 गोष्टी आपल्याला तपासणं गरजेचं आहे, की एकतर कुठे लॉस होतोय का? म्हणजे आपण आतड्यातून अल्सर वगैरे काय आहेत का? पाळीद्वारे रक्तस्राव जास्त होतोय, की मग तो फायब्रॉइडमुळे असेल किंवा त्यांचं आतमध्येच पाळी जास्त जाण्याचा, रक्तस्राव होण्याचा काही आजार आहे का? आणि दुसरं की त्याच्यात काही अँटीबॉडीचे ॲब्झॉर्प्शन आहे. जसं आपण ग्लुटन फ्री डाएट काही जणांना देतो, तर तसं सिलियाक डिझीज किंवा ॲब्झॉर्प्शनचे प्रकार की जे आतड्यापर्यंत पोचतंय, पण आतड्यापासून रक्तापर्यंत त्या अँटीबॉडी पोचू देत नाही आहेत. तर तसे आजार आहेत का नाहीत ते पहिल्यांदा आधी वर्गीकरण, ते नाही आहे हे रूल आउट करणं. आणि ते जर हे सगळं नाही आहे आणि आपण थॅलेसिमिया हा आजार आहे की नाही, की ज्यांचा आपण कितीही पोषक आहार घेतला तरी रक्त वाढत नाही आहे, तर हा एक जेनेटिक आजार असू शकतात, की ज्याच्यामध्ये आपण नॉर्थ कर्नाटकापासून वेस्टर्न महाराष्ट्र हा सगळा भाग आपल्याला थॅलेसिमिया मायनर किंवा थॅलेसिमियाचे वाहक आहोत, की आपण कितीही पोषक आहार घेतला तरी आपलं हिमोग्लोबिन नॉर्मलच्या 2 ते 3 ग्राम कमीच राहणार आहे. पण त्यांच्यासाठी नॉर्मल आहे ते. त्यांच्यासाठी नॉर्मल येते, पण आपण त्यांचं नॉर्मल आपल्यासोबत कम्पेअर नाही करू शकणार. त्यामुळं त्यांना 8 आणि 9 वरती थकवा वगैरे नाही जाणार. ते हिमोग्लोबिन 11 किंवा 12 असलेल्या माणसासारखं पूर्ण सगळं काम करू शकतील, न थकता, न कुठलंही त्रास होता, न त्यांना धाप लागणार, न काही चिडचिड होणार, न पायात गोळे येणार. ते सगळं काही नॉर्मली करू शकतात आणि फक्त त्यांचं हिमोग्लोबिन आयुष्यभर हे स्त्रियांसाठी 8 ते 10 राहील, म्हणजे नॉर्मलपेक्षा 2 ते 3 ग्राम कमी राहील. पुरुषांसाठी तसंच ते 11 ते 13. त्यांचं वाढवायची जरूर नाही. त्यांचे वाढवायची जरूर नाही. त्यामुळे आपल्याला जर आपण एवढं सगळं पोषक घेऊन ॲब्झॉर्प्शनचा काही प्रॉब्लेम नाही आहे आणि लॉसचा काही प्रॉब्लेम नाही आहे, तर आपल्याला काही जेनेटिक आजार नाही आहे ना बाबा, की ज्याच्यात आपण वाढवायची गरजच नाही आहे. फक्त आपलं जर साठा नॉर्मल आहे आणि पुरेशा प्रमाणात आहे, सगळे रिपोर्ट जर नॉर्मल आले, तर फक्त थॅलेसिमिया आहे का ते चेक करणं आणि त्याच्यावरती फक्त आपण तो साठा कमी होऊ नये म्हणून फोलिक ॲसिडचं जसं आपण प्रेग्नन्सीमध्ये गोळी देतो, तशी छोटीशी पिवळी गोळी फोलवाईटची आपण देतो, की तो फोलिक ॲसिड, कारण त्यांच्या बोन मॅरोमधून अतिरेक प्रमाणात, म्हणजे आपण नॉर्मली जर 1 पट बनतं आहे तर त्यांच्यात 3 5 बनत असतं. तर तेवढी इंजिन चालण्यासाठी आपल्याला तेवढं फ्युएल पण आत टाकणं गरजेचं आहे. त्यामुळे त्यांचं फोलिक ॲसिडचा स्टोर्स किंवा साठा जो आहे तो फार पटकन कमी होणार आहे. म्हणून ते कमी होऊ नये आणि हिमोग्लोबिन त्याच्यामुळे डेफिशियन्सीमुळे डाऊन होऊ नये म्हणून आपण त्यांना फोलिक ॲसिड कायमस्वरूपी चालू ठेवतो. मग त्याला कुठली टेस्ट करायची थॅलेसिमियाला? तर थॅलेसिमियाला आपल्याला त्यांचं एक तर CBC, की आपलं त्यांचं रेड ब्लड इंडायसिस जे आहेत, जे RBCचे MCV आहे, MCHC आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी लाल पेशी. कायमस्वरूपी लाल पेशीचं प्रमाण ह्यांची लेवल कमी असणार, पण त्यांच्या लाल पेशीचं प्रमाण हिमोग्लोबिन 8 असताना सुद्धा नॉर्मलचा जो आकडा आहे 4 ते 5.5 मिलियन त्याच्यापेक्षा वरती असणार आहे. तर 4 ते 5.5 कोटीपेक्षा हिमोग्लोबिन 8 असून सुद्धा जेव्हा ते जास्त आहे, त्यावेळी आपण थॅलेसिमिया आहे की नाही हे त्याच्यावरनं अंदाज बांधू शकतो. ते कन्फर्म करण्यासाठी आपण बीटा थॅलेसिमिया, जो आपल्या इथं जास्त कॉमन आहे, तर त्याच्यासाठी आपण HB इलेक्ट्रोफोरोसिस किंवा HPLC ही फार तर 800 ते 1000 रुपयाची तपासणी आहे. पण आपल्याला अनुवंशिकता आहे का नाही हे आपण त्याच्यावरनं स्क्रीन करू शकतो आणि त्याचं HbA2 जी व्हॅल्यू आपण बघतो तो 3.5-4च्या वरती असेल तर आपण त्यांना थॅलेसिमिया मायनर किंवा थॅलेसिमिया कॅरियर असं म्हणू शकतो. ते कम्प्लीट नॉर्मल आयुष्य जगतात, फक्त हे अनुवंशित आहे, पिढी दर पिढी चालतं आहे. त्यामुळे जर तुमचं पॉझिटिव्ह आलं तर तुमच्या मुलांचं, भाऊ बहीण, आई वडील, आपल्या पिढी दर कुठून ही जीन चालत आली आहे हे आपल्याला फक्त ह्या ब्लड तपासणी करून आपण काढू शकतो, की पुढच्या पिढीला 2 मायनर एकत्र येऊन मेजर आजार जाऊ नये म्हणून आपण त्याच्यातून वाचवू शकतो. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी
खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.